व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण ही रेसिपी खूपच चविष्ट बनते। जेव्हा 100 लोक किंवा 50 लोक पण घरी येतील त्यावेळेस सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो। अशी ही चविष्ट आणि चवदार रेसिपी आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे धुतलेले मी कडधान्य घेतलेले आहेत। तुमच्याकडे कोणतेही कडधान्य छान भिजवून धुतलेले असतील ते घ्यायचे। एक पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये आपण हे कडधान्य छान भाजून घ्यायचे। यानंतर आपण ते पातेल्यामधून काढून आपण हे कडधान्य कुकरला लावणार आहोत। कुकरमध्ये आपल्याला कडधान्याच्या हिशोबाने जणू आपण जेवढी ग्रेव्ही करणार आहोत त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये शिजत टाकायचे आहेत। 3 शीट करून घ्यायची आहे आपल्याला कुकरची। चवीनुसार मीठ आधीच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर आपल्याला आमटीमध्ये टाकायची गरज नाही। ही आपली आमटी भाजी खूप छान बनते। तुम्ही याचं ग्रेव्ही करू शकता किंवा आपण सडसडीत जशी सुकी भाजी असते तशी सुद्धा करू शकता। यासाठी आता मी मसाला करणार आहे। त्यासाठी मी 2 चम्मच तेल घेतलेला आहे आणि 2 मोठे कापलेले कांदे घेतलेले आहेत। हे छान आपण भाजून घ्यायचे आहेत। मस्त असे भाजून झाले, थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण जिरा टाकणार आहे। हा जिरे टाकलेला आहे अर्धा चम्मच मी धने टाकलेले आहेत। हेही छान याच्यामध्ये आपण परतून घ्यायचे आणि मस्त हे परतून झाले की आपण याच्यामध्ये 2 किंवा 1 टोमॅटो घेऊ शकता। जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही 1 किंवा 2 टोमॅटो घेऊ शकता। मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही छान परतून घ्यायचे आहेत आपण। आणि असा हा छान थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकणार आहे आणि त्या 10-12 पाकळ्या मी टाकलेल्या आहेत लसणाच्या, त्याही याच्यामध्ये छान परतून घ्यायच्या। आणि हा मसाला आपला छान भाजून झाला की शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तीही छान याच्यामध्ये आपण परतून घ्यायची आहे। यानंतर हा मसाला आपण बाजूला काढून घ्यायचा, थंड होऊ द्यायचा आणि आपण पुढच्या रेसिपीला तयारी करूयात। हा थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत ही ग्रेव्ही। याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये। या पेस्टमध्ये आपण खोबरे आणि लसणाचा सुद्धा मसाला थोडासा यूज करणार आहे भाजीमध्ये, त्याच्यामुळे सुद्धा छान चव येते। आणि अशा भाज्या रोज रोज खायच्या नाहीयेत, कारण या मसालेदार पदार्थांनी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो। तर त्यासाठी मसालेदार पदार्थ टाळणं हे अगदी योग्यच असतं। आणि दररोज करताना ही जे आधीचा मी मसाला दाखवलेला आहे तो तुम्ही भाजीमध्ये कोणत्याही वापरू शकता। आता आपण इथे 2 ते 3 चम्मच तेल घेतले, 4 तमालपत्र टाकलेले आहेत आणि त्यानंतर खोबऱ्या लसणाचा मसाला टाकलेला आहे। त्या खोबऱ्या लसणाच्या मसाल्यामध्ये कोथिंबीर सुद्धा थोडीशी बारीक करून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार खोबऱ्या लसणाचा मसाला टाका, 1 चम्मच टाकला तरी चालेल। याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेला आहे, जे घरचा आहे, घाटी मसाला। आता आपण अर्धा चम्मच सब्जी मसाला टाकलेला आहे आणि यानंतर आपण काश्मीरी लाल तिखट हा अर्धा चम्मच टाकायचा आहे। हा छान मस्त याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा थोडासा तळसला गेला तेलामध्ये की जी आपण प्युरी बनवली होती, कांदा, टोमॅटो, थोडंसं लसूण, धने, जिरा आणि थोडासा कोथिंबीर, अशी आपण जी ही प्युरी बनवली होती ती याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत। आणि ही जी प्युरी आहे तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये यूज करू शकता, याने सुद्धा छान चव येते। आणि घरातले मसाले कोणतेही तुम्ही वापरू शकता, लाल तिखटमध्ये तुमच्याकडे जे आहेत ते, पण जर तुमच्याकडे घाटी मसाला असेल तर अगदी छान लागते ही भाजी। यानंतर ही आपण वाफेवर छान मसाला शिजू दिलेला आहे। 4 ते 5 मिनिटं आपण हे छान वाफेवर शिजून दिलं की थोडंसं त्याला तेल सुटतं आणि अशा प्रकारे भाजीला चव सुद्धा छान येते। आपला मसाला छान भाजून झालेला आहे आणि आपले जे कडधान्य होते ते सुद्धा छान शिजून झालेले आहेत। आता फक्त हे दोन्ही प्रकार आपण मिक्स करायचे आणि याची छान ग्रेव्ही किंवा भाजी, तुम्ही पातळ भाजी किंवा सुकी भाजी जी थोडंसं ग्रेव्ही ठेवून जी बनवतात, जशी मी बनवली आहे तशी तुम्ही करू शकता। त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता आणि अशा प्रकारे ही भाजी बनवू शकता। तुम्ही या रेसिपीमध्ये एकच गोष्ट शिकला आहात की कडधान्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून घेतलेल्या कडधान्यांमुळे या रेसिपीला एवढी छान चव येते। आणि मसाले जे असतील ते वापरा, अगदी उत्तम होईल की तुमच्याकडे घाटी मसाला असेल तर खूपच छान लागते ही भाजी।
तर अशा प्रकारे ही भाजी बनवा, एकदा करून पहा तर मग नंतर मला त्यानंतर तुम्ही कमेंट्समध्ये कळवा की भाजी कशी झाली होती। खूप सुंदर बनते, चवही खूप छान होते। पाहुण्यांसाठी जेव्हा घरी 4 पाहुणे येणार असतील तेव्हा सुद्धा हा बेत तुम्ही करू शकता। तर अशा प्रकारे आपली ही भाजी झालेली आहे आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींसोबत आपली रेसिपी शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला भाजी कशी वाटली। असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत पुन्हा आपण भेटूयात। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते।